शिवाजीनगर मतदारसंघामधील पुणे महानगरपालिकेचा सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉल आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जाणार आहे। मात्र याला नागरिकांनी विरोध दर्शवलाय। या सांस्कृतिक हॉलमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमांसहित सामान्य नागरिकांचेही विविध कार्यक्रम पार पडायचे। मनसेच्या वतीने या निर्णयाविरुद्ध आंदोलन करण्यात आलं असून शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपायुक्तांच्या दालनात प्रतिकात्मक लग्न लावण्यात आलंय। आंदोलनकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया यावेळेला न्यूज अनकटशी बोलताना दिली आहे, पाहूयात। सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉल असा एक हॉल त्या ठिकाणी असलेला हा गेल्या काही वर्षापासून आमचे विभागाध्यक्ष, आमचे इतर वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी या विषयावरती तिथे पाठपुरावा करतात महानगरपालिकेशी। त्या हॉलचं एक सांस्कृतिक हॉलपासून रूपांतर करून तिथे एक आरोग्य यांना कोटी के आरोग्य दवाखाना हा करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे। बरं, ह्याची तिथे गरज आहे का? आरोग्याची निश्चितच गरज आहे, पण तिथं तुम्हाला आरोग्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत। तिथे त्याच भागात थोडंसं खालती आल्यावरती डॉक्टर होमी बाबा हॉस्पिटल, ज्यासाठी आम्ही अनेक वर्ष संघर्ष केला, ते हॉस्पिटल आता सुरू झाले। म्हणजे अशी तिथं सोय असताना, तिथं उपलब्ध असताना पण कोणाला तरी ह्याच्यात इतर काही पद्धतीचा फायदा व्हावा म्हणून ह्या सांस्कृतिक भवनाचा, या हॉलचा तिथं बंद करून नागरिकांना गैरसोय करून तिथं अजून एक नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण हा सांस्कृतिक हॉल महत्त्वाचा आहे का? तर निश्चितच महत्त्वाचा आहे, कारण तिथल्या आसपासच्या भागातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला, गोरगरिबांना त्या सांस्कृतिक हॉलमध्ये आज त्यांचे लग्नाचे कार्यक्रम असतील, बारसे असतील, इतर कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, घरचे कार्य असतील, ही तिथे त्यांना आता पण करता येत होती आणि फारच महानगरपालिकेचे किंवा त्या एक स्वस्त दरामध्ये ते करता येत होतं। तोच कार्यक्रम जर का कुठल्या खाजगी ठिकाणी घ्यायचा झाला तर प्रचंड पैसे मोजावे लागतात। जेव्हा आपल्या स्वतःच्या भागात आपल्या हक्काचा एक हॉल असताना तो बंद करून तिथं आरोग्य केंद्राची गरज नसताना आरोग्य केंद्र सुरू करण्याचा घात जो घातला जातोय, त्याच्या विरोधात आज आम्ही इथं प्रतिकात्मक लग्न लावण्याचं आम्ही आज इथं महानगरपालिकेच्या कार्यालयात लावलेलं आहे। आणि महानगरपालिकेला आज आम्ही परत एकदा ह्याच्यात एक चेतावणी दिलेली की तुम्ही जर का ह्या पद्धतीने जर का तिथं तुमचं आरोग्य केंद्राचं काम चालू ठेवलं, ते बंद केलं नाही, तर या पुढचं आंदोलन आमचं फार वेगळ्या पद्धतीने होईल आणि तीव्र होईल, याची त्यांनी दखल घ्यावी।